आणि आता पाहूयात सविस्तर विशेष। थोरात पटोले वादाचा दुसरा अंक आता सुरू झालेला आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळे खरतर काँग्रेस नेत्यांमधील हा वाद आणखी चिघळण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसमधील वाद विकोपाला। बाळासाहेब थोरातांचा राजीनामा। विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा। काँग्रेसमधील वाद काही शमण्याचं नाव घेताना दिसत नाहीयेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये हा संघर्ष पेटलाय। नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीवरून हा वाद पेटलाय। सोमवारी बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हायकमांडला पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या होत्या। तसंच पक्षांतर्गत राजकारणातून सत्यजित तांबे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोपही थोरात यांनी केलेला होता। हायकमांडला पत्र लिहिल्यानंतर अवघ्या 24 तासातच बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलाय। विशेष म्हणजे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलाय। ते म्हणाले की दादा मी राजीनामा दिलेला आहे आणि तो माझा पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे। मी माझ्या पार्टीच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा जे काही असेल ते ठरवणार। एकीकडे अजित पवारांनी थोरातांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब केलंय, तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मात्र कानावर हात ठेवलेत। आमच्याकडे कुठलाही त्यांचा राजीनामा आलेला नाही, त्याच्यामुळे मी तेच म्हणलं ना, तुम्ही जे हवे जे आमच्या काँग्रेसच्या बद्दल फार चिंता। मी आज मीडियातही पाहत होतो, प्रिंट मीडियातही पाहत होतो, पत्र व्हायरल होत आहे ते राजीनामा देतायत। मला ते दाखवा ना। मला आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारतोय की ते पत्र दाखवा, असेल तर दाखवा। थोरात यांच्या राजीनाम्याविषयी त्यांच्या कुटुंबानं मात्र थेट बोलणं टाळलंय। अजून माझ्याबरोबर अशी काही चर्चा नाहीये, त्याच्यामुळे मी काही बोलू शकते। ते जेव्हा व्यतीत होतात तेव्हा आम्हाला सर्वांना वाईट वाटतं, पण ह्याच्यावरती मी काही बोलू शकते। मला याबाबत कुठलीही माहिती नाही। मी साहेबांशी माझा कुठलाही संपर्क या ठिकाणी झालेला नाही, त्यामुळे मला माहीत नाही। परंतु जर खरंच त्यांनी काही पत्र लिहिलं असेल किंवा जर हे सगळं जर घडलं असेल, तर मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने याच्यात आत्मचिंतन केलं पाहिजे। सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून काँग्रेस अंतर्गत वाद उफाळून आलाय। सत्यजित तांबेंना एबी फॉर्म देताना जाणीवपूर्वक घोळ घालण्यात आल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी केला होता। आता थोरातांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामाच दिल्यामुळे थोरात विरुद्ध पटोले या वादाला आणखी धार आलेली आहे। या वादावर आता काँग्रेस हायकमांड नेमकी काय भूमिका घेणार याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।